नमस्कार, मी आर्किटेक्ट रोहित पाटील, स्पेस कनेक्ट आर्किटेक्टचा फाउंडर आणि प्रिन्सिपल आर्किटेक्ट. आज एका वेगळ्या विषयावर आपण हा रील बनवत आहोत, ज्याच्यामध्ये आपल्या घरातला अगदी महत्त्वाचा एलिमेंट ते म्हणजे खिडकी, विंडो. तर ह्या एका विंडोने अख्ख्या घराचं कसं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, याच्यावर तुम्हाला मी काही आज इन्साईट देणार आहे आणि आमच्या एका प्रोजेक्टचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये देणार आहे. तर असाच एक प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये क्लायंटची रिक्वायरमेंट होती, की लिव्हिंग रूमची लेंथ बऱ्यापैकी होती, पण त्या लिव्हिंग रूमला जी विंडो होती त्याच्यातून पुरेसा उजेड घरामध्ये येत नसल्यामुळे ती रूम छोटी वाटायची नेहमीच. तर मॅक्सिमम सनलाईट कसा घराच्या आत येईल आणि लिव्हिंग रूमच्या बाहेर आपल्याला 180 डिग्री व्ह्यू कसा मिळू शकतो, याच्यावर क्लायंटचं ब्रेनस्टॉर्मिंग चालू होतं आणि त्यांनी आम्हाला अप्रोच केला. तर त्याच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये 2 ऑप्शन समोर आले. एक की आपण एक्सटेंडेड थोडीशी बाल्कनी तिकडे बनवू शकतो. पण पुन्हा बाल्कनी बनवायचं असेल तर काही क्लायमॅटिक ॲस्पेक्ट्स आहेत, लिमिटेशन्स असतात आपल्याला. तर त्यामुळे तो कन्सेप्ट पास होत नव्हता. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये असं लक्षात आलं की आपण तिथे बे विंडो करू शकतो आणि बे विंडो कशा प्रकारे करता येईल, त्याच्यामध्ये 180 डिग्री व्ह्यू कसा मिळेल आणि त्यांची जी मेन रिक्वायरमेंट होती की मॅक्सिमम सनलाईट मिळून ते रूम स्पेशियस कशी होईल, तर ते मी आज तुम्हाला दाखवू इच्छितो. तर तुम्ही बघू शकता की हा एक अखंड लिव्हिंग रूमचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि ह्या लिव्हिंग रूमच्या समोरच इथे तुम्ही बघू शकता की ही 4 फूट 3 इंचाची एवढी एक विंडो होती आणि जी विंडो नॅचरल सनलाईट मिळवण्यासाठी सफिशियंट नव्हती आणि त्यांना ती रिक्वायरमेंट होती की आपल्याला नॅचरल सनलाईट मॅक्झिमम आहे, हवा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लिव्हिंग रूमच्या बाहेर तुम्ही बघू शकता की छज्जा लाईन आहे, इथपर्यंत बाल्कनी, ह्या एरियापर्यंत आपल्याला बाल्कनी घेणं पॉसिबल होतं. पण बाल्कनीचे जे प्रोटेक्शन वॉल येतात त्याच्यामुळे व्ह्यू आपल्या इथे रेस्ट्रिक्ट होत होता. इथे व्ह्यू आपल्याला हवा तसा मिळत नव्हता. सो 180 डिग्री व्ह्यू मिळवण्यासाठी मेजर चॅलेंज होतं आणि त्याच्यातून शेवटी मग आपला बे विंडो हा जो कन्सेप्ट पुढे आला, ज्याच्यामध्ये आम्ही प्रपोज केलं की ही जी वॉल आहे, ही वॉल आपण इथे डिमॉलिश करू शकतो. ही वॉल डिमॉलिश केल्यानंतर आपल्याकडे एक पर्याय राहतो की इकडे कम्प्लीट फ्रेंच विंडो आपण ह्या अलोंग द लेंथ ऑफ दिस लिव्हिंग रूम आपण कम्प्लीट फ्रेंच विंडो घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये 180 डिग्री व्ह्यू मिळायचे चान्सेस फारच कमी होते. म्हणून आम्ही बे विंडो हा कन्सेप्ट समोर आणला आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्या वॉल, इथल्या वॉल आपण डिमॉलिश केल्यानंतर इथल्या वॉल डिमॉलिश केल्यानंतर आपण बे विंडो इथे एक्झिस्टिंग मध्ये करू शकतो. पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 180 डिग्री व्ह्यू ज्यावेळेला आपल्याला हवा असेल, तर इकडची जी सिटिंग पोझिशन आहे, कुठल्याही एंड युजरची सिटिंग पोझिशन ही जोपर्यंत ह्या पॉइंटला शिफ्ट होत नाही आणि आपल्याला या अँगलमध्ये हा वाईड अँगल इथे मिळत नाही, तोपर्यंत बे विंडो किंवा 180 डिग्री व्ह्यू हा सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणून आम्ही काय केलं की ही जी लिमिट होती, बाल्कनी एक्सटेंड करण्याची जी लिमिट होती, त्याच्या पुढे हा काही एरिया आम्ही एक्सटेंड केला आणि या एक्सटेन्शन मध्ये इथे ऍक्च्युअल मध्ये तुम्ही बघू शकता की ही अशी बे विंडो झाली आहे. आता जी पहिली सिटिंग पोझिशन होती एंड युजरची जी इथे होती, ती सिटिंग पोझिशन आता इथपर्यंत आम्ही शिफ्ट करू शकलो, याच्यामध्ये सक्सेसफुली आणू शकलो. आता आपल्याला जो हा 180 डिग्री व्ह्यू मिळणार आहे तो इथे मिळाला. याच्यामध्ये फ्रेमवर्क करून आम्ही इथे बे विंडो क्रिएट केली, प्लस हा आपल्याला ऍडिशनल सिटिंग एरिया इथे त्या घरामध्ये मिळाला आहे. ह्या त्याच्याच सोबत इथे एक देवाऱ्याची जागा आहे त्या घरामध्ये, ती वास्तूनुसार बरोबर येत होती. ही देवाऱ्याची पोझिशन झालेली आहे आणि असं आपल्याला 180 डिग्री व्ह्यू मिळाला आहे. ह्याच्या पुढे मेजर चॅलेंज जे होतं आम्हा सर्वांसाठी ते, आता मी तुम्हाला सेक्शन मध्ये दाखवेन की ही बे विंडो जी आम्ही एक्सटेंड केली आहे इथपर्यंत, त्याच्यामध्ये मेजर चॅलेंज हे होतं की आपल्याला 180 डिग्री व्ह्यू मिळतो, आपल्याला एक्सटेंडेड व्ह्यू मिळतो, पण त्याच्यामध्ये सेफ्टी हा एक खूप मेजर कन्सर्न आहे. तर सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही इथे बे विंडोला हा काही फिक्स्ड पॅनल लावला, जो आपल्याला सिटिंगसाठी बॅकरेस्ट म्हणून पण मिळू शकतो. आणि हा एवढा जो पॅनल आहे तो टॉप हंग आपण स्लायडिंग शटर केलेले आहे, ज्याचं मेकॅनिझम खूप युनिक आहे. तुम्ही कुठल्याही पोझिशनला ती विंडो सोडू शकता, ती विंडो त्याच लेवलला स्टेबल राहते, असं ते मेकॅनिझम आम्ही तिकडे डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याला हा छान असा युनिक लुक स्लोपिंग रूफचा देण्यासाठी वर आम्ही एक्सटेंडेड कोनिकल छज्जा इथे क्रिएट केलेला आहे. सो अशा प्रकारे एकदम कमीत कमी जागेमध्ये मॅक्झिमम सनलाईट कसा मिळू शकतो आणि जी 4 फूट 3 इंचाची जी विंडो होती ती आम्ही एक्सटेंड करून 7 फुटापर्यंत नेला, त्याला 180 डिग्री व्ह्यू क्रिएट केला आणि ती
आहे त्या लिमिटमध्येच क्रिएट करून आपल्याला मॅक्झिमम व्ह्यू कसा मिळवता येईल ह्याच्यामध्ये आम्ही तिकडे सक्सेसफुली ती डिझाईन अचीव केलेली आहे. अशाच काही युनिक डिझाईन, घरातले काही ठराविक एलिमेंट तुम्ही बदलून त्याच्यामध्ये पूर्ण इंटिरियरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं आणू शकता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला त्या तुमच्या जागेमध्ये करून हवे असतील तर तुम्ही नक्कीच स्पेस कनेक्ट आर्किटेक्ट यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. अशाच आर्किटेक्चर आणि इंटिरियर रिलेटेड काही कस्टमाइज आणि आउटस्टँडिंग टिप्स तुम्हाला हव्या असतील तर आमचं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.